कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मुकादम पदावर कार्यरत असलेले माननीय श्री प्रकाश सोंगाराम पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावल्याबद्दल सहकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। माझं नाव प्रकाश सोंगाराम पाटील, मुक्काम मुठवड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 84 साली कामाला लागलो आणि 85 साली प्रमाण झालो। त्याच्यानंतर मी बरीच वर्षे 42 वर्षे काम केला आणि मी माझी 28/2/2026 रोजी माझी रिटायरमेंट झाली। कर्मचाऱ्यांचे आणि माझे साहेबांचे मी आभार मानतो। माझ्या गावचे मित्रमंडळी व माझे नातेवाईक आणि बाबांचे मी आभार मानतो। सेवानिवृत्ती हा अशा ज्याच्याच नशिबी येतो, खरोखर त्याचे काहीतरी असते तेव्हाच त्याच्या नशिबात येतो। काहींची सर्विस अधोगती जाते तर काहींची पूर्ण होऊन जाते। अशी आमची ही पूर्ण सेवा पूर्ण होत आहे आणि आमचं पुढील आयुष्य दीर्घायुष्य आणि आरोग्यदायी जावं हीच आमची व्यक्तिमत्व असे आहे की न्यूट्रल, कधी तुम्हाला कुणाला भडक तडक बोलताना दिसणार नाही, कधी कुणाला असं वेडं वाकडं, कधी त्यांच्यामध्ये असं गुणच नाही बघायला गेलं तर। आणि सर्वात मोठा एक चांगला गुण असा आहे की सर्वांना एकजूट ठेवणं, बांधून ठेवणं ही त्यांची खासियत आहे। कारण की भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसतात, परंतु खरंच मावशी आणि मामांनी अशा जबरदस्त हा संसार थाटलेला आहे। आणि त्यांची 2 मुलं संदेश भाऊ आणि ललेश भाऊ, त्यांनाही खूप जबरदस्त असं शिक्षण देऊन एका चांगल्या स्तरावर नेले आहे। खरंच त्यांचं मनापासून कौतुक वाटतंय। तर मावशी आणि मामा दोघंही शांत मनाची व्यक्तिमत्व। मी एकच गोष्ट सांगेन, येणार जे काळ आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं, आनंददायी आणि भरभराटीचं असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। माझा नमस्कार। आपण आज प्रकाश सोंगाराम पाटील बाबा, आमच्या बहिणीचे सासरे, यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रदीर्घ अशा सेवानिवृत्तीच्या 42 वर्षाचे कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी मंडळी, या ठिकाणी विचार करायच्या गोष्टी की 1984 साली बाबांनी त्यांचं KDMC मध्ये जॉईनिंग केलं आणि आज 2026 रोजी ते रिटायर होत आहेत। एवढी प्रदीर्घ कालावधी एखाद्या संस्थेमध्ये आपण सेवा देतोय, वेगवेगळ्या पदावरती त्यांची कारकीर्द गाजवत आहेत आणि कालावधी गाजवल्यानंतर ते वेगवेगळ्या पदावर जात आहेत पुढे। एवढ्या मोठ्या कालावधीनंतर त्यांनी त्यांच्या स्वभावात एक वैशिष्ट्य मला सांगावं असतं की मागील 3 वर्षापासून आम्ही त्यांचा अनुभव घेतो। बहिणीला आता त्यांच्या घरी नातवंड पण झालेलं आहे, पण त्याच्या स्वभावात आम्ही बघतो की वेळोवेळी कार्यक्रमानंतर कुठेही भेटवते, म्हणजे आमच्याकडे असेल किंवा इतर नातेवाईकांकडे, तर सगळ्या नात्यांना सांभाळणारा जो धागा असतो ना, आपल्या भाषेत एक फेविकोल बोलतो, तो त्यांच्या स्वभावात मुलातच आहे। अगदी दोन्ही सौभाग्यवती, त्यांच्या आई असतील बाबा असतील, दोघांच्या स्वभावामध्ये तो एक वैशिष्ट्य गुण आम्ही बघितलेला आहे। कुठेही भेटून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असेल आणि आल्या गेल्याच्या नंतर ते विचारतात काय, कसे आहात, कुठे आहात, कसे आले, बरं आहे ना वगैरे। म्हणजे बोलतो ना, आपल्या समाजामध्ये ते एक जिव्हाळा जो फार कमी होत चाललाय, पण त्यांच्या स्वभावामध्ये तो मुलातच आहे। माझी एक शुभेच्छा त्यांच्या रिटायरमेंटच्या या प्रसंगी आपण माझं असं एक सांगणं असेल की त्यांना भविष्याचा जो कालावधी आहे, आता त्यांनी त्यांच्या सेवा कार्यातून त्या सेवानिवृत्त होत आहेत, पण माझं असं म्हणणं की या कालावधी निवृत्तीच्या नंतर त्यांनी त्याच्या पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळे छंद जोपासावे आणि त्यांच्या सौभाग्यवती किंवा कुटुंबासह वेगवेगळ्या म्हणजे पिकनिक्स किंवा इतर जे आहेत धार्मिक स्थळ यांना भेटी द्याव्यात। जगण्याचा एक वेगळा एक इनिंग संपल्याच्या नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी एक सुरुवात करावी कुटुंबासह आणि नवे छंद जोपासावेत आणि ज्याच्यातून त्यांना आनंद मिळेल। छंद तर भरपूर प्रकारचे असतात, पण ज्या छंदामधून त्यांना त्यांच्या कुटुंबांना आनंद भेटेल, सर्वांना समाधान भेटेल आणि त्यांचं पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि दीर्घायुष्य असेल अशी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संभवतो। धन्यवाद। आज प्रकाश दादाच बोलते। दादाचा आज सेवानिवृत्ती सोहळा आहे
आणि सेवानिवृत्ती म्हणजे आजपासून कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आता घरीच बसणार आहे, पण सेवानिवृत्ती म्हणजे फक्त त्यांना रोज जातात त्या कामातून सेवानिवृत्ती आहे. आजपासून त्यांचं एक नवीन आयुष्य सुरुवात होईल आणि कदाचित एवढ्या वर्षभरामध्ये वहिनीला त्यांनी वेळ दिला नसेल, आता तो त्यांच्यासाठी वेळ असेल. दादाबद्दल बोलायचं म्हणजे नेहमी शांत स्वभाव, कधीच असं म्हणजे ते मला असं वाटतं म्हणजे गावामध्ये असे 3-4 जण आहेत की ते KDMC मध्ये आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, सरकारी नोकरी असून सुद्धा त्यांच्यामध्ये कधीच काय बोलतात त्याला गर्व अभिमान असा दिसलाच नाही. नेहमी म्हणजे सगळ्यांशी बोलताना मितभाषा आहेत ते. मितभाषा म्हणजे कमी बोलतात पण हसरा चेहरा, रस्त्यात जरी दिसले तरी बरं आहे ना, कुठे चाललंय, हे सगळ्यांना शब्द वापरतात ते. आणि दादाला असंच निरोगी आयुष्य मिळावं, त्यांचं पुढचं आयुष्य सुखा समाधानात जावं आणि जोडीने कधी ते फिरले नसतील तर आता नेहमी जोडीने फिरावं, हे शुभेच्छा. माझे बंधू प्रकाश पाटील तसेच आमचे वडील व आमचे काका यांचा मान ठेवून मी 2 शब्द बोलत आहे. सर्वप्रथम बोलतो सोंगाराम लक्ष्मण पाटील, तसेच माझे वडील बापू गणपत पाटील व तसेच आमचे काका नामदेव गणपत पाटील यांच्या मानाला ठेवून त्यांनी मान देऊन आयोजित केला आहे. आज मुठवल गावचे सुपुत्र प्रकाश सोंगाराम पाटील यांनी कल्याण महानगरपालिकेमध्ये 42 वर्ष निस्वार्थपणे प्रामाणिकपणाने आपली नोकरी केली आणि कोणत्याही प्रकारचा कलंक न लागता कल्याण महानगरपालिकेमध्ये नोकरी केली. आणि खरोखरच नोकरी करत असताना त्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराची पालनपोषण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. कारण का मी सुद्धा या मुठोल गावचाच एक रहिवासी आहे. कारण प्रकाश दादाचं जेव्हा लग्न झाला तेव्हा आम्ही लहान होतो आणि त्यांचे भाऊ सुद्धा लहान होते आणि भावांची लग्न झाली नव्हती. पण प्रकाश दादांनी त्यांच्या नोकरीच्या आधारावरती त्यांच्या भावांना सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांना चांगल्या म्हणजे योग्य अशा ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी त्यांना रुजू करण्याचं काम प्रामाणिकपणाने प्रकाश दादांनी केले. तसेच वहिनींनी सुद्धा चांगलं पालनपोषण त्यांच्या परिवाराचं केलं, त्यांच्या नातेवाईकांचं केलं. हे सांगायची आम्हाला सुद्धा गरज नाही, कारण का ती दोन्ही माणसं खूप प्रेमळ आणि चांगली आहेत. कारण का मी सुद्धा या मुठवल गावचा रहिवासी आहे, मी सतत त्यांना बघतो. म्हणूनच सांगतो, उंगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या अंधाराला एक दिवा पाहिजे, उंगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या अंधाराला एक दिवा पाहिजे. मुठवल गावाला प्रकाश दादा सारखा हिरा पाहिजे आणि हे हिरा खरोखरच या परिवाराला दादांच्या रूपाने मिळालेला आहे. एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि दादांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. मला एकूण त्या मुलीच्या कधी आम्हाला वाढवली, कधी आम्हाला नाकारले नाही, कधी कोणत्या भावाने आम्हाला काय बोललं नाही. हे माझे भाषण संपवतो मी. खरोखरच एवढे 2 शब्द बोलून आणि दादाला असे मी शुभेच्छा देते का खरोखर देवाने त्यांचं आरोग्य चांगला ठेवावा, ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. हे बोलून नेहमी मला प्रोत्साहन केलं आणि माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मला घडविलं. वडिलांना मी एक आवर्जून मला एक बोलावंसं वाटतं की माझ्या वडिलांनी नुसतं मला वाढवलेलं नाहीये तर घडवले, चांगले संस्कार दिले आणि त्या संस्कारामधून मी शिक्षण घेतलं आणि आज शिक्षण करून मी एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. हे केवळ घडलं ते माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या आईंमुळे. माझ्या आईंनी मला खूप मारलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी सुद्धा खूप मारलेलं आहे आणि ते मारून मारून मला शिकवलेलं आहे आणि तेव्हा पण मी इंजिनियर झाले. आणि हा मार खाल्लेलाचा जो दिवस आज आठवतो ना, तेव्हा मला खूप बरं वाटतं की माझ्या वडिलांनी मारलं नसतं ना तर मी आज इंजिनियर नसतो झालो. माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलला टाकलेलं, म्हणजे मी खूप मस्ती करायचो म्हणून मला हॉस्टेलला टाकलेलं. मी मिलिटरी स्कूलमध्ये होतो आणि मिलिटरी स्कूलमध्ये मी 12वी कंप्लीट केली आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करून मी एका डेव्हलप हॉस्पिटल कंपनीमध्ये कामाला आहे. तिथे मी असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवरती आहे आणि हे सर्व कृपा माझ्या वडिलांची आहे. आणि जे काय माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत आयुष्यात दिलं तशीच परतफेड मी माझ्या वडिलांना आयुष्यात करेन आणि त्यांच्याही आयुष्यात सुखकर करेन. एवढं म्हणून